स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार आणि रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार. क्रोध करतो सर्वनाश आणि अतिलोभात होतो मग विनाश. म्हणूनच हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. अनुभवा ते स्वामी सुख ते परमार्थ. स्वामी नामास रोज स्मरावे, नाम स्मरणास कधी न भुलावे. स्वामी भक्त हो, स्वामी नामास रोज स्मरावे, नाम स्मरणास कधी न भुलावे. हा मनुष्य जन्म मिळतो एक वार, म्हणून स्वामी नामात सुख ते अपरंपार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, कुटुंबियांच्या पाठीशी सदैव राहो आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरात वास करो, एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. तर चला जाणून घेऊया आजचा संदेश काय आहे ते. तर स्वामी महाराज ह्या गुरुवारच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सगळ्यांना सांगत आहे की अरे, जन्माला येणारा प्रत्येक जण सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडे सोबत घेऊन येतो, पण ते प्रारब्ध मिटवण्याचे सामर्थ्य हे फक्त आमच्या नामस्मरणात लपलेलं आहे. हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं. हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं. अरे, आमच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडते कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसेच संसारात नाम असते. खाचखळगे काठीच्या आधाराने टाळता येतात, तसंच मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि त्या दूरही करता येतात. अरे, विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते आपोआप वितळतं ना, तसंच आमच्या नामाचं आहे. आमच्या नामाची शेगडी जवळ ठेवली की अहंकार आपोआप वितळतो आणि गळून पडतो. हाच आमच्या नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते मनावर बिंबवून घेत नाही, त्याचे साधं मननही करत नाही. अरे, नामस्मरणाबाबत सबबी सांगू नको, कारण नामस्मरण हे कुठेही घेता येतं, म्हणून सबब देऊ नको. सबबीने लबाडी येते, लबाडीने सर्वनाश होतो. म्हणून आमचं नाम घेण्यासाठी तू कधीही कुठलीही कारण देऊ नको. म्हणून तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड दे. जेव्हा तू आमच्या नामाची जोड देतो तेव्हा तुझं आयुष्य आपोआप गोड होतं. अरे, तुझी संगत तुझं भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकवासोबत एकत्र झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिसळले तर त्याची फक्त खिचडी बनते. तू कोण आहे यापेक्षा तू कोणाच्या संगतीत आहे हे जास्त महत्वाचं. तू कसाही असला तरीही तू आमचा भक्त आहे आणि तुला योग्य दिशेने घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून तुझ्या संगतीला आम्हाला घेऊन चाल. जेव्हा तू तुझ्या संगतीला आम्हाला ठेवतो तेव्हा तुझं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. तू पदोपदी आम्हाला विसरतो. तुझ्याच विश्वात रममाण होतो. संसाराच्या रहाटगाड्यात घुटमळत असतो, पण तरीही आम्ही मात्र तुला अंतर देऊ शकत नाही, कारण आमचा भक्त आमच्यासाठी सर्वस्व असतो. पण तरीही आमचं नाम घेत असताना जर तुझं मन बेचैन होत असेल, भक्ती करण्यापासून तुला रोखलं जात असेल, तर त्या वाईट विचारांवर, वाईट गोष्टींवर मात करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे नामस्मरण. अरे, जेव्हा तुझं सेवेत आणि पूजेमध्ये मन लागत नाही तेव्हा तू उठता बसता, काम करता करता आमचं नाम जपू शकतो. जसं जसं तू आमचं नाम जपतो तसं तसं तुझ्या मनातील नकारात्मक विचार हे हळूहळू संपुष्टात येतात आणि तुझं मन सकारात्मकतेनं भरून जातं. म्हणून तुझ्या सकारात्मक विचारांना जर चालना द्यायची असेल तर नक्कीच तुला नामाची जोड ही द्यावीच लागेल. अरे, आमचं नाम घेण्याने आपोआप तू आमच्याशी एकरूप होऊ लागतो आणि जेव्हा आमचा भक्त आमच्याशी एकरूप होतो तेव्हा मात्र आम्ही आमच्या भक्ताला कधीही एकटं सोडू शकत नाही. तुझं मन उदास असेल तरीही तू आमचं नाम घे आणि तुझ्या समोर कितीही प्रश्नांचा भडीमार असेल तरीही तू आमचं नाम घे.
संकटात, दुःखात, आनंदात, सुखात जेव्हा जेव्हा तू आमचं नाम घेतो तेव्हा तेव्हा आपोआप आमची पावलं तुझ्या दिशेने वळतात. अरे नाम हे एकमेव असं साधन आहे जे गुरु आणि भक्ताला जोडून ठेवण्याचं काम करत असतं. उकळत्या पाण्यात जसं प्रतिबिंब दिसणं अवघड असतं ना, तसंच गोंधळलेल्या मनाला चांगलं वाईट सांगणं अवघड आहे. म्हणून जसं उकळत्या पाण्याला थंड व्हावं लागतं तेव्हाच आपला चेहरा त्यामध्ये दिसतो, तसंच तुझ्या मनाचं आहे. जेव्हा तुझं मन शांत होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या मनातील घालमेल हळूहळू शांत होते आणि मग चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे तुला कळू लागतं. आणि हे कशाने होतं तर हे फक्त नामामुळे साध्य होतं. अरे नाम म्हणजे उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो संसार आणि अध्यात्म दोन्हीकडे प्रकाश देत असतो. म्हणून आमच्या नामाचा दिवा तू तुझ्या आयुष्यामध्ये पेटवला तर तुझं आयुष्य हे लख प्रकाशित होण्यासाठी आम्ही तुला मदत करू. अरे रोपट्याला जसं स्वतःभोवती कंपनाची गरज असते तसेच मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते. त्याचं कारण एकच आहे, त्यांना सुंदर आकार यावा. म्हणूनच ओबडधोबड वाढलेल्या झाडांपेक्षा आकारात असलेली झाडच सर्वांना जास्त आवडतात. अरे कशाची इतकी चिंता करतोय? चिंता चिते समान असते. चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची शिदोरी तुझ्या सोबत असेल. कुठल्या एवढ्या गडबडीत असतोच सुखाच्याच ना? मग तर तुला स्थिर व्हायची गरज असते. सुखाला कुठे शोधतो? अरे सुख तर त्या फुलबाखराप्रमाणे असतं, त्याच्यात तू जितका मागे पळणार आहे तितकं ते लांब उडणार आहे. पण तू जरा स्थिर झाला, शांत बसला की तेच आपोआप तुझ्या खांद्यावर येऊन बसणार आहे. तसंच तुझ्या सुखाचं आहे. तू जसं जसं सुखाला शोधण्याचा प्रयत्न करणार तसं तसं ते सुख तुझ्यापासून लांब पळणार. पण जेव्हा तू तुझं मन शांत करून आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करशील तेव्हा हेच सुख आपोआप तुझ्या जवळ येईल आणि तुला घट्ट मिठी मारेल. तू सुख शोधतोस ना, म्हणजे कसं तर सूर्य स्वतःच प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी तहान भागवणाऱ्याच्या. म्हणून ही जी घालमेल तुझ्या जीवाची सतत चालू असते ती थांबव. जर तुला सुख शोधायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत समाधान मानायला शिक. तुझ्याबद्दल जर लोक उगाच वेडवाकडं बोलत असतील तर उदास होऊ नकोस. लोक त्यांच्याच बद्दल बोलतात ज्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखं असतं. प्रत्येक वेळेस गर्दीत सगळेच लोक चांगले असतील असं नाही आणि चांगल्याच लोकांची सगळी गर्दी असते असंही नाही. म्हणून तेच घे जे तुझ्या हिताचं आहे. बाकी तुझ्यासाठी सगळं काही व्यर्थ आहे असं समजून सोडून द्यायला शिक. तुझे रहस्य, तुझे विचार, तुझं नियोजन, तुझी स्वप्न आणि तुझी मिळकत कधीच कुणाला सांगू नको. कारण ज्या व्यक्तीला तू ही माहिती सांगत असतो ती व्यक्ती बदलत नसली तरीही वेळ मात्र प्रत्येकाची बदलत असते. म्हणून काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवायला शिक. जेव्हा तू काही गोष्टी तुझ्या स्वतःपुरत्या मर्यादित ठेवतो आणि आम्हाला येऊन सांगतो तेव्हा नक्कीच तुला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज पडणार नाही. अरे जो भक्त आमच्याशी एकरूप होतो आणि आमच्याशी प्रामाणिक राहतो, आमच्या सेवेशी एकनिष्ठ राहतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो. अशा भक्ताचं या जगाच्या पाठीवर कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून तुला विश्वास ठेवायचा तर आमच्यावर ठेव, आमच्या सेवेवर ठेव आणि स्वतःच्या प्रयत्नांवर ठेव. जो भक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, सतत मुखात आमचं नाम ठेवतो आणि आमच्या सेवेशी एकनिष्ठ राहतो, अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार निमित्त हा संदेश तुमच्या समोर आला होता, तर नक्कीच हे स्वामींचंच नियोजन असणार याची खात्री आहे. तुम्हालाही असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.